भारतातल्या 4 महत्त्वाच्या राज्यांच्या मध्ये निवडणुका झालेल्या होत्या. एक केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणूक झालेली होती. सगळ्यांचे निकाल आज लागतायत. यातला सगळ्यात महत्त्वाचा निकाल आहे तो म्हणजे पश्चिम बंगालचा. असं म्हटलं जात होतं की पश्चिम बंगालच्या धर्तीवरती ममता बॅनर्जींचा पराभव करणं, त्यांची बंगाली अस्मिता आणि त्यांचं जे काही तिथला ऑरा आहे, या सगळ्यासमोर टिकणं जवळजवळ अशक्य आहे असं बोललं जात होतं. आणि प्रशांत किशोरांचा एक इंटरव्ह्यू तुम्ही बघितला असेल तर त्यांनी सांगितलं देखील होतं की बंगाली अस्मिता असेल काही असेल पण पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना हरवणं का अवघड आहे. तर ते म्हणाले होते की पश्चिम बंगालमध्ये जवळजवळ 27 ते 28% मुस्लिम मतदान आहे आणि हे मुस्लिम मतदान व्हायच्या अगोदरच टीएमसीला म्हणजे ममता बॅनर्जींना पडलेलं असतं. त्यामुळं पश्चिम बंगालच्या एकूण मतदारांच्या पैकी 27-28% सोडले तर राहिले फक्त 72%. या 72%च्या पैकी 50% मतं मिळवणं हे जवळजवळ अशक्य असतं कुठल्याही राजकीय पक्षासाठी. म्हणून ते म्हणाले होते की इथं भारतीय जनता पक्षाला सत्तेत येणं खूप कठीण आहे. आणि हे सगळं कठीण असताना देखील आता जे निकाल हातात आलेले आहेत ते बघितले तर भारतीय जनता पक्ष 195 जागावरती आघाडीवर आहे. त्यातल्या काही जागा आता जिंकलेल्या देखील आहेत. त्यांना 45.13% मतं मिळालेली आहेत. तर ममता बॅनर्जींच्या टीएमसी पक्षाला 40.97% मतदान झालेलं आहे आणि ते फक्त 95 जागावर आघाडीवर आहेत. म्हणजे दोन्हींच्या टक्केवारीमध्ये जवळजवळ 5%चा गॅप असला तरी सीट्समध्ये जवळजवळ 100चा गॅप आहे. त्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पक्ष सहजपणे जिंकतो अशी वाटते, पण ती सहजपणे नाही आहे. अगदी काटेकी टक्कर आहे. मग नेमकं ममता बॅनर्जींचं चुकलं कुठं? ममता बॅनर्जींच्या हातातून बंगाल गेला कसा? हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आल्या त्या मुळात भरपूर संघर्ष करून, त्यांचा संघर्षामुळेच त्या सत्तेपर्यंत पोहोचल्या. सिंगूरमधल्या जमिनीसाठी त्यांनी उपोषण वगैरे केलं. त्यावेळी तिथं बंगालमध्ये 1977 पासून जवळजवळ 2011 पर्यंत जवळजवळ 34 वर्ष डाव्यांचं सरकार होतं आणि हे सरकार ममता बॅनर्जींनी 2011 मध्ये उलथून लावलं. 184 जागा त्यांनी जिंकल्या. त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील त्यावेळेला होती. पण पश्चिम बंगालमध्ये एकदा सत्तेत आल्यानंतर ममता बॅनर्जींनी पुन्हा तेच केलं जे त्यांच्या अगोदर डाव्यांनी केलेलं होतं. ममता बॅनर्जींच्या काळात भ्रष्टाचार वाढला, गुंडागर्दी वाढली. त्यांच्या काळात बांगलादेशी लोकांचं बंगालमध्ये होणारं स्थलांतर वाढलं. या मुद्द्यांवरून बंगालमधले हिंदू किंवा बंगालमध्ये इतर सर्व लोक हे अतिशय असुरक्षित फील करत होते. पण तरी देखील ममता बॅनर्जींना त्याचा काही फरक पडत नव्हता. त्यांचं जे राजकारणाची एक पद्धत होती ती त्यांनी तशीच कंटिन्यू ठेवली आणि ज्याचा परिणाम म्हणजे आता तुम्ही जहांगीर खानची जी फाल्टा कॉन्स्टिट्युएन्सी आहे ज्याच्यामध्ये 21 तारखेला मतदान होणार आहे, तिथं काय झालं बघितलं. तिथं अक्षरशः विरोधकांच्या मतदान ज्या ईव्हीएम जे आहेत, ईव्हीएम वरती चिकटपट्ट्या लावून डायरेक्ट मतदान करण्यापासून वंचित करण्यात आलं. इतक्या लेवलला बंगालमधली गुंडागर्दी पोहोचलेली होती. याच्याशिवाय आणखी काही घटना देखील मी पुढे सांगतो. पण या सगळ्या गोष्टींच्यामुळं बंगालमध्ये एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर तयार झाला, म्हणजे तिथल्या सरकारच्या विरोधातला फॅक्टर. आणि तो यावेळी भलेही 15 वर्षांना असेल पण ममता बॅनर्जींना तो भोगावा लागला आणि त्याच्यासाठी त्यांची स्वतःची कारकीर्द आणि त्यांचा स्वतःचा इतिहास जबाबदार आहे. ममता बॅनर्जींना सर्वात मोठा यातला एक फटका बसला तो म्हणजे मागच्या काही वर्षात झालेल्या बंगालमधल्या महिलांच्यावर अत्याचाराच्या घटना झाल्या त्याबद्दलचा. कारण बंगालमध्ये कोलकातामध्ये आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टरवरती रेप झाला. एक सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर बंगाल पेटला. पण तरी देखील ममता बॅनर्जींनी या सर्वांच्या विरोधात एक प्रकारे आगपाखड केली. लोकांच्यावरच दोषारोपण करायचा प्रयत्न केला. या सगळ्यामधून एक आंदोलन बंगालमध्ये उभं राहिलं आणि ममता बॅनर्जींची महिला विरोधी अशी प्रतिमा तयार झाली. महिला ममता बॅनर्जींच्या राज्यात सिक्युअर नव्हत्या आणि हे सत्यच आहे. कारण त्यानंतर ममता बॅनर्जींनी आणखी एक गोष्ट केली आणि हे अत्यंत भयानक कांड होतं. आणि ममता बॅनर्जींनी त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना पाठीशी घालायचा प्रयत्न की नेहमीच केला. त्याच्यानंतर आणखी एका कॉलेजमध्ये जेव्हा बलात्कार झाला त्यावेळेला जो बलात्कारी होता तो ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या युनियन लीडर होता त्या कॉलेजमधला आणि तो हे सगळं करत होता. अशा प्रत्येक वेळेला टीएमसीनं त्यांना पाठीशी घालायचं काम केलं. याशिवाय संदेश खाली नावाचं सुंदरबनमध्ये एक बेट आहे. या संदेश खाली बेटावरती अनेक लोक राहतात. ह्या सगळ्या संदेश खाली परिसराला एक गड मानला जातो टीएमसीचा, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा. त्या ठिकाणी असं झालं की तिथला जो शेख शहाजान नावाचा नेता आहे याच्यावरती ईडीची रेड पडली आणि ईडीची रेड टाकण्यासाठी जेव्हा तिथं लोक गेले त्यावेळेला तिथल्या लोकांनी या ईडीच्या रेड टाकणाऱ्या लोकांना मारले, त्यांचे कागद काढून घेतले. अशा गोष्टी झाल्यानंतर या ईडीच्या रेडमुळे तिथल्या महिलांना बोलायला संधी पहिल्यांदा मिळाली आणि त्या महिला बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं
की इथं आमच्यावरती, इथल्या शेकडो स्त्रियांच्यावरती बलात्कार केले जात आहेत, त्यांना मारहाण केली जाते. पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर पोलीसमध्ये FIR दाखल केली जात नाही, कारण TMCच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध FIR बंगालमध्ये होत नाही, अशी परिस्थिती होती. आणि यावेळी ममता बॅनर्जी पुढे आल्या आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. अतिशय निर्लज्ज प्रयत्न होता. त्यामध्ये त्या म्हणाल्या की या सगळ्या बायका या बंगालच्या नाहीतच, त्या बाहेरनं आलेल्या बायका आहेत. मग बाहेरनं आल्या तर त्यांच्यावरती रेप व्हायला चालतात का, हा प्रश्न बंगालमधल्या महिलांना पडला. आता सध्या देखील बंगालमध्ये RG कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये ज्या स्त्रीवरती, मुलीवर बलात्कार झाला होता, तिची आई रत्ना देवनाथ ही भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती TMCच्या विरुद्ध निवडणूक लढवते आहे. तिचा निकाल काय येतोय याच्याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ममता बॅनर्जींच्या पराभवाचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणता येईल ते म्हणजे बांगलादेशींचे केलेले फाजील लाड. कारण मागच्या 15 वर्षात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींचं स्थलांतर बंगालमध्ये झालेलं आहे, याचे रिपोर्ट्स आहेत. बंगालच्या ज्या बॉर्डर्स आहेत, या बॉर्डर्सचं जे काही फेन्सिंग केलं पाहिजे, हे फेन्सिंग करण्यासाठी ममता बॅनर्जी मुद्दाम जमीन अधिग्रहण करायला तयार नाहीत. बॉर्डर्स ओपन पडलेले आहेत, अनेक बांगलादेशी लोक बंगालमध्ये घुसतात. बंगालमध्ये ऑलरेडी गरिबी आहे, इथं बेरोजगारी आहे, पण तरी देखील हे बाहेरचे लोक येतात, बांगलादेशमधून भारतात येतात. भारतात या लोकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID मिळवून देण्यासाठीचे कारखाने TMCनं आणि ममता बॅनर्जींनी निर्माण केले होते आणि त्याच्या आधारावर हे लोक येतात आणि बंगाली लोकांना जे रोजगार मिळाला पाहिजे ते हिसकावून घेतात. भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि देशाला अस्थिर करायचं काम करतात. यामध्ये एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याला देखील ममता बॅनर्जींनी अगदी शेवटपर्यंत विरोध केला, शेवटच्या टोकाचा विरोध केला. जे लोक मृत आहेत, जे लोक पळून गेलेले आहेत, सोडून गेलेले आहेत, दुसरीकडे राहिलेले आहेत, यांची नावं मतदार यादीमध्ये होती आणि हेच लोक ममता बॅनर्जींचे एक प्रकारचे सिक्रेट मतदार होते. ममता बॅनर्जींचे जे नेते असायचे, जे गुंड असायचे प्रत्येक मतदारसंघामधले, हे गुंड त्या खोट्या नावांवरती मतदान करायचे आणि त्या मतदानाच्या जीवावरती ममता बॅनर्जींचे उमेदवार जिंकून सहजपणे येत होते. पण हे 91 लाख मतदार जे गेले, त्यामध्ये काही लोक असे गेले ज्यांच्याकडे कागद दाखवायला नव्हता. त्यामुळे 91 लाख जे लोक गेले, याचा फटका ममता बॅनर्जींना बसला. तो जो 5% गॅप दिसतोय दोन्हींच्या मतदानामध्ये, तो 5% गॅप कदाचित याच 91 लाखांचा असू शकतो. ममता बॅनर्जींनी आपलं मतदान सिक्युअर करण्यासाठी, म्हणजे खोटं मतदानाला जिवंत करण्यासाठी, मेलेल्या माणसांच्या जीवावर मतदान करण्यासाठी त्यांनी SIRला विरोध शेवटपर्यंत केला, पण तो चुकीचाच होता आणि याचाच फटका ममता बॅनर्जींना या निवडणुकीत बसला. बंगालमध्ये आणखी एक गोष्ट यावर्षी पहिल्यांदा दिसली, ती म्हणजे बंगालमध्ये हिंदू मतदारांची एकी. आजपर्यंत भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत होता की बंगालमधल्या लोकांनी हिंदू म्हणून मतदान करावं, पण प्रत्यक्षात ही गोष्ट होत नव्हती. आणि यावेळी पहिल्यांदा बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला की तिथल्या लोकांनी हिंदू म्हणून मतदान केलं. आणि त्यामुळे जो प्रशांत किशोर यांनी सांगितलेला आकडा होता, जो सत्य होता, प्रशांत किशोर यांच्या म्हणण्याप्रमाणे 72% लोकांच्या मधून एवढं मतदान मिळवणं जवळजवळ अशक्य असतं, पण तरीही BJPनं ते केलं. आता सध्याची जी टॅली आहे त्यानुसार भाजपला 45% पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आणि यापेक्षा हा आकडा वाढणार आहे. ते 50%च्या जवळ जाऊ शकतात आणि हे 50%मध्ये जवळजवळ सगळे हिंदू असणार आहेत. याच्यामध्ये थोडंफार मुस्लिम मतदान होण्याची शक्यता आहे, अन्यथा भारतीय जनता पक्षाचं सगळं हिंदू मतदान असणार आहे. आणि हिंदूंना त्यांनी चुचकारण्यामध्ये यावेळेला त्यांना यश आलं. त्यांना एक लक्षात आलेलं होतं की बंगालमध्ये जय श्रीराम चालत नाही, तर त्यांनी बंगालमध्ये जय मा काली, जय दुर्गा या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला. काहीही करून हिंदूंना एकत्र आणण्यासाठी, हिंदूंना जागं करण्यासाठी त्यांनी बंगाली अस्मितांचा, बंगाली प्रतीकांचा वापर केला आणि तिथल्या हिंदूंना एकत्र करायचं काम केलं. याशिवाय बांगलादेशी जे बंगालमध्ये येत होते, बांगलादेशींच्याकडून जो अत्याचार, हिंसाचार होत होता, या गोष्टींना देखील बंगालमध्ये लोक वैतागलेले होते, कंटाळलेले होते. आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे जो मूळ बंगाली माणूस आहे, या मूळ बंगाली माणसाला खूप त्रास होत होता. पण या सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, या दृष्टीने सगळेजण या ममता बॅनर्जींच्या समोर झुकून होते. यावेळेला पहिल्यांदा लोकांना दिसायला लागलं की इथं परिवर्तन होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष देखील परिवर्तनाची भाषा बोलत होता. या परिवर्तनाच्या शक्यतेमुळेच इथं बंगालमध्ये खरोखर लोक बाहेर आले. त्यांनी पहिल्यांदा न घाबरता मतदान केलं आणि त्यामुळं हिंदू अस्मितेच्या जीवावरती पहिल्यांदा बंगालमध्ये मतदान झालं आणि त्यामुळे ममता बॅनर्जींचा पराभव झाला. ज्यांनी नेहमी हिंदूंच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे अनेक नेते कार्यकर्ते आहेत, मग शेख शहाजहान असेल, जहांगीर खान असेल किंवा अभिषेक बॅनर्जी असतील, या सगळ्यांच्या ज्या
कृती आहेत या सगळ्यांचा परिणाम इथं झालेला दिसला. त्यामुळे आताच्या लेटेस्ट अपडेट बघितल्या तर ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवत आहेत, त्या तिथं हारण्याच्या मार्गावर आहेत. तिसऱ्या चौथ्या फेरीचं मतदान झालेलं आहे आणि अजूनही त्या जवळजवळ 3-3.5 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. डायमंड हार्बर जो अभिषेक बॅनर्जींचा मतदारसंघ होता लोकसभेचा, तिथल्या जवळजवळ सगळ्या सीट्स या फाल्टा सोडून जवळजवळ सगळ्या सीट्स भारतीय जनता पक्ष जिंकतोय. फाल्टाची निवडणूक 21 तारखेला होणार आहे. जाधवपूर युनिव्हर्सिटी जो आपल्याला माहिती आहे तो जाधवपूर परिसर आहे, तिथं देखील भारतीय जनता पक्ष जिंकतोय. संपूर्ण पश्चिम बंगाल मधला जो पश्चिमेचा भाग आहे तिथं तर जवळजवळ सगळ्या सीट्स भाजपनं जिंकलेल्या आहेत. उत्तरेतल्या अनेक सीट जिंकलेल्या आहेत. फक्त कोलकाता आणि आसपासचा जो परिसर आहे डायमंड हार्बरच्या आजूबाजूला असणारा, हा सगळ्या परिसरामध्ये मुस्लिम मतदान जास्त आहे आणि तिथं थोडं टीएमसीला काही जागा राखता आल्यात, अन्यथा सगळीकडे एक प्रकारे भाजपची लाट पश्चिम बंगालमध्ये आलेली यावेळेला दिसते. या सगळ्या फॅक्टर्समुळे यावेळेला पहिल्यांदा ममता बॅनर्जींना फटका बसला आणि ममता बॅनर्जींना पराभव पाहावा लागला. तो त्यांच्या हेकेखोरपणामुळे, ॲरोगन्समुळे, त्यांची जी काही भाषा होती, त्यांची जी देशाविरोधीची भाषा होती, त्यांचा भाचा डायरेक्ट युनियन ऑफ इंडियाला चॅलेंज करत होता, या सगळ्या गोष्टींचा फटका त्यांना बसणं अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे तो बसलाय. आणि यावेळेला बंगाली लोकांनी ममता बॅनर्जींना नाकारलंय. कदाचित ममता बॅनर्जींच्या राजकारणाचा हा शेवट असू शकतो. याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.